अरे संभाजी ब्रिगेडच्या बांडगुळानो तुम्ही मला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. बिरोबा माझा देव आहे. तुम्ही चोमड्यानं कधी बिरोबाच्या पाया पडलाय का? बिरोबाचं मंदिर तुम्हाला माहित आहे का? जातीवाद करण्याशिवाय समाजामध्ये तेढ निर्माण करण्याशिवाय तुमच्या संघटनेचा अजेंडा काय आहे? एक 5 मिनिटं तुम्ही अजेंडा सांगा महाराष्ट्राच्या समोर. संभाजी ब्रिगेडचा अमुक अजेंडा आहे. जातीत भांडणं लावणं, जातीमध्ये तेढ निर्माण करणं, समाजमध्ये वातावरण खराब करणं, याच्या पलीकडे तुमचा अजेंडा काय आहे? ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही संघटना चालवता, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीमध्ये आमचा काही आक्षेप नाही अशी तुम्ही स्टेटमेंट करता. तुम्ही मला सल्ले देऊ नका. मी आणि बिरोबा आम्ही दोघं बघून घेऊ. तुम्ही चोमडेपणा करायची अजिबात आवश्यकता नाही. ज्या व्यक्तीला काडीचीही अक्कल नाही आणि पिसाळल्यासारखं जो माणूस बोलतो त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर. फडणवीसांचे तळवे चाटण्यासाठी हा माणूस कुठल्याही थराला जाऊन बोलतो. एवढ्या ब्राह्मणांचा पुळका असेल तर याच पडळकरांनी त्या ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष व्हावं, स्वतःच्या जातीचा त्याग करावा. पडळकरांना माझा थेट सवाल आहे, पडळकरांना माझा थेट सवाल आहे की एवढा तुम्हाला ब्राह्मणांचा पुळका येतो आणि तुम्ही संभाजी ब्रिगेडवर आक्षेप घेताय की सतत ब्राह्मणांना शिव्या देतात, टार्गेट करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सगळे ब्राह्मणच कसे काय असतात याचं उत्तर पडळकर देणार आहेत की नाही?